नमस्कार मित्रांनो. आज आपण मराठी व्याकरणातील काळ व काळाच्या प्रमुख प्रकारांची माहिती अभ्यासणार आहोत. काळाला इंग्रजीत टेन्स असे म्हणतात. मराठी भाषा समजण्यासाठी, लिहिता वाचता येण्यासाठी काळ समजणे महत्त्वाचे आहे. परीक्षेत काळावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणास हा व्हिडिओ बघितल्यावर निश्चितच लिहिता येतील. काळ कशाला म्हणायचे? काळाची व्याख्या आता आपण बघू. वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, क्रिया म्हणजे ॲक्शन, तसाच त्या क्रियेच्या वेळेचा बोध होतो. बोध म्हणजे समजणे. त्यास काळ असे म्हणतात. क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील काळ ओळखता येतो. एखादी घटना नेमकी कधी घडली यावरून व्याकरणात काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. 1. वर्तमान काळ. 2. भूतकाळ आणि 3. भविष्यकाळ. आता आपण वर्तमान काळाची व्याख्या बघू. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडत आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. वर्तमान काळाची उदाहरणे आता आपण बघू. मी आंबा खातो. मीना शाळेत जाते. अजय क्रिकेट खेळतो. सुनील जोरात धावतो. या वाक्यांमध्ये खातो, जातो, खेळतो, धावतो हे क्रियापद आहे. मी आंबा खातो या वाक्यात खाण्याची क्रिया आत्ता घडत आहे. आंबा खाण्याची क्रिया आत्ता घडत आहे. मीना शाळेत जाते या वाक्यात शाळेत जाण्याची क्रिया आत्ता घडत आहे. अजय क्रिकेट खेळतो या वाक्यात क्रिकेट खेळण्याची क्रिया सध्या म्हणजे आत्ता घडत आहे. सुनील जोरात धावतो या वाक्यात धावण्याची क्रिया आत्ता घडत आहे. म्हणून ही सर्व वर्तमान काळाची उदाहरणे होय. आता आपण भूतकाळाची व्याख्या बघू. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा समजते तेव्हा तो भूतकाळ असतो. भूतकाळाची उदाहरणे खालीलप्रमाणे. मी आंबा खाल्ला. मीना शाळेत गेली. अजय क्रिकेट खेळला. सुनील जोरात धावला. मी आंबा खाल्ला या ठिकाणी खाणे ह्या क्रियापदाचे खाल्ला हे भूतकाळी रूप तयार झाले आहे. म्हणजे खाण्याची क्रिया ही घडून गेली आहे, पूर्वी घडली आहे. मीना शाळेत गेली. जाणे या क्रियापदाचा भूतकाळ गेली होतो. म्हणजे शाळेत जाण्याची क्रिया
पूर्वी घडून गेली आहे. अजय क्रिकेट खेळला. खेळण्याची क्रिया पूर्वी घडून गेली आहे. सुनील जोरात धावला. धावण्याची क्रिया ही पूर्वी घडून गेली आहे. म्हणून ही सर्व भूतकाळाची उदाहरणे आहेत. भविष्यकाळ कशाला म्हणायचं त्याची व्याख्या आता आपण बघू. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे, नंतर घडणार आहे असे समजते, त्यास भविष्यकाळ म्हणतात. भविष्यकाळाची उदाहरणे खालीलप्रमाणे. मी आंबा खाईल. मीना शाळेत जाईन. अजय क्रिकेट खेळेल. सुनील जोरात धावेल. या वाक्यांमध्ये आंबा खाण्याची क्रिया ही नंतर घडणार आहे. मीना शाळेत जाईल या वाक्यात शाळेत जाण्याची क्रिया नंतर घडणार आहे. अजय क्रिकेट खेळेल या वाक्यात क्रिकेट खेळण्याची क्रिया ही नंतर घडणार आहे. सुनील जोरात धावेल या वाक्यात धावण्याची क्रिया ही नंतर घडणार आहे. मित्रांनो, आता वेळ आहे मूल्यमापन करण्याची. काळ व काळाचे प्रकार समजल्याचे जाणून घेण्याची. सांगा बघू, खालील वाक्ये ही कोणत्या काळाची आहेत? मी अभ्यास केला. भूतकाळ. अगदी बरोबर. अभ्यास करण्याची क्रिया ही होऊन गेली आहे. तो गावाला जाईन. भविष्यकाळ. बरोबर. गावाला जाण्याची क्रिया ही नंतर घडणार आहे. उषा लाडू खात आहे. लाडू खात आहे. वर्तमान काळ. व्हेरी गुड. म्हणजे लाडू खाण्याची क्रिया आत्ता घडत आहे. आम्ही निबंध लिहिला. भूतकाळ. व्हेरी गुड. निबंध लिहिण्याची क्रिया ही पूर्वी घडून गेली आहे. गुरुजी शाळेत येतील. गुरुजी शाळेत येण्याची क्रिया ही घडणार आहे. भविष्यकाळ. अगदी बरोबर. अजय क्रिकेट खेळतो. वर्तमान काळ. बरोबर. क्रिकेट खेळण्याची क्रिया ही आत्ता घडत आहे. मित्रांनो, आज आपणास काळ आणि काळाचे प्रकार समजले असतील अशी खात्री बाळगतो. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे उपप्रकार आपण पुढील भागात अभ्यासू. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्ते. थँक यू. धन्यवाद.